नमस्कार. मधुबन गार्डन या चॅनलवर आपलं स्वागत आहे. किती मोठं टपोरं फूल आहे ना हे, अगदी छोट्या गुलाबा एवढं आणि सुगंधही तितकाच जबरदस्त. ओळखलं का? हा बटमोगरा आहे. मोगऱ्याचाच एक प्रकार. इतर मोगऱ्यांच्या तुलनेत याची फुले मोठी आणि घट्ट पाकळ्यांची असतात. याला इंग्रजीत अरेबियन जॅस्मिन ग्रँड ड्यूक असं म्हणतात. एकेरी पाकळीचा झाला, दुहेरी तिहेरी पाकळ्यांचा झाला, मदनबान झाला, रानमोगरा झाला, मोगरा बीपासून सुद्धा उगवून झाला. आता बस फक्त याचीच कमी होती. 2-3 वर्षे शोधाशोध चालू होती. मागच्या वर्षी साताऱ्याहून प्राची कुलकर्णी मॅडम आणि डॉक्टर मनीषा सोनगिरे मॅडम या दोघींनी 2 रोपे भेट दिली. त्यापैकी एक जमिनीत लावले आणि एक अशा मोठ्या कलरच्या डब्यात. बरं, पावसाळ्यातच रोपे मिळालेली असल्याने ती लगेच लागू झाली. छोटासा खड्डा काढून ओंजळभर शेणखत टाकून एक रोप जमिनीत लावले आणि दुसरे यात. तळाशी विटांचा चुरा, त्यावर दाबून भरलेला भरपूर पालापाचोळा आणि त्यावर माती आणि शेणखत यांचं मिश्रण घालून त्यात रोप लावते. हे तुम्ही यापूर्वीच्या माझ्या मोगऱ्याच्या व्हिडिओमध्ये पाहिलंच असेल. काही ठिकाणी आपण ज्याला 32 मोगरा किंवा हजारी मोगरा म्हणतो त्याला बटमोगरा म्हणतात किंवा काहीजण तर तगरीलाच बटमोगरा म्हणतात. पण नाही हो, हाच बटमोगरा आहे. मोगरा म्हटलं की खूप सुगंध आणि शृंगार असंच समीकरण आहे. आणि नावाची खरी ओळख पटण्यासाठी तर शास्त्रीय नाव माहीत असणं गरजेचं आहे. बटमोगऱ्याचं शास्त्रीय नाव ग्रँड ड्यूक ऑफ टस्कनी असं आहे. ही अरबी मोगऱ्याची एक अत्यंत मौल्यवान अशी जात आहे. इतर मोगऱ्यांप्रमाणेच तिच्या तीव्र आणि धुंद करणाऱ्या सुगंधासाठी प्रसिद्ध आहे. बटमोगरा ही गुलाबासारख्या थरांच्या पांढऱ्या फुलांसाठी ओळखली जाणारी आणि उन्हाळ्यात फुलणारी वनस्पती आहे. मोगऱ्याला 5 ते 6 तास ऊन लागते. तुम्ही ते सावलीत ठेवले तर केवळ पाने वाढतील, झाड हिरवेगार दिसेल, परंतु मग फुले लागणार नाहीत. त्यानुसार संपूर्ण दिवसभराचे ऊन मिळेल अशा ठिकाणी मी कुंडी ठेवली. पावसाळा सोडून इतर वेळी गरजेनुसार पाणी दिले. पाणी देताना नेहमी माती तपासून पाहावी. वरची 1 इंच तरी माती सुकलेली असावी. तसंच ओव्हर वॉटरिंग करून कुंडीत पाणी साचू देऊ नका, नाहीतर रोप खराब होण्याची शक्यता असते. वर्षभरात रोप छान वाढून पहिल्याच वर्षी फुले लागली, परंतु कळ्या ऐन उन्हाळ्यात न लागता थोड्या उशिरा म्हणजे जूनच्या सुरुवातीला लागल्या. बटमोगऱ्याच्या कळीचा साईज सुरुवातीपासूनच वेगळा असतो. नेहमीच्या मोगऱ्याच्या कळीच्या तुलनेत तिप्पट मोठी असते असं म्हटलं तरी चालेल. एकदम मोत्यासारखी टपोरी आणि थोडी बसकी अशी ही कळी आहे. त्यावरूनच फूल कसे असेल याची कल्पना येते. आणि आपल्याला तर पहिले फूल बघण्याची खूप घाई झालेली असते. आणि उमलले, बटमोगऱ्याचे पहिले फूल उमलले. पांढरे शुभ्र भरगच्च पाकळ्या आणि आकार जवळपास छोट्या गुलाबा एवढा. पहिले, दुसरे, मग त्यानंतर मोगरा बहरतच राहिला. आता या मोगऱ्याबद्दल थोडी इतर माहिती. जर तुमच्याकडे बटमोगरा असेल आणि त्याला फुले येत नसतील तर ऊन आणि पाणी याबरोबरच अजून 2 गोष्टींची काळजी घ्यावी लागेल. त्यापैकी पहिली महत्त्वाची टीप म्हणजे छाटणी. मोगऱ्याला नेहमी नवीन येणाऱ्या फांद्यांवरच फुले येतात. त्यामुळे जुने फूल सुकल्यानंतर ती फांदी 2 इंच खाली कापून टाका. तिथून नवीन फांद्या फुटतील आणि कळ्याही येतील. तसेच दुसरी गोष्ट म्हणजे वेळोवेळी सेंद्रिय खते देणे. महिन्यातून एकदा कुंडीतील माती उकरून 1-2 मूठ शेणखत किंवा गांडूळ खत टाका. केळ्याची साले 2 दिवस पाण्यात भिजवून ते पाणी झाडाला घाला. यात पोटॅशियम असल्याने फुलांचा आकार मोठा होतो. हे पाणी महिन्यातून 2दा द्या.
त्याचप्रमाणे 1 लिटर पाण्यात 1 चमचा इप्सम सॉल्ट मिसळून पानांवर फवारणी करा. यामुळे पाने हिरवीगार राहतात. यापूर्वी मी नर्सरीतून बटमोगऱ्याचे रोप आणले होते, पण नंतर ते आपले नेहमीच्या मोगऱ्याचे निघाले. अर्थात आणखी एका मोगऱ्याची भर पडली म्हणून फारसं काही बिघडलं नाही, पण बटमोगरा मिळाला नाही ही खंत किंवा आपण फसलो ही भावना मनात येतेच की. तुमच्याही बाबतीत असं होऊ नये म्हणून मी डॉक्टर स्वाती मॅडम यांच्याशी मुद्दाम या विषयावर चर्चा करून काही वेगळे मुद्दे काढले आहेत. म्हणजे समजा फुले लागण्याच्या आधीच हे रोप नेमकं बटमोगऱ्याचंच आहे हे तुम्ही कसं ओळखाल? अर्थात रोप लहान असताना किंवा फक्त पानांवरून बटमोगरा कसा ओळखायचा? तर आपल्या नेहमीच्या मोगऱ्याची, मग तो कोणताही मोगरा असो, त्याची पाने समोरासमोर असतात आणि ती त्याच रचनेत वाढत जातात. मात्र बटमोगऱ्याच्या पानांची रचना पाहिली तर ती गुच्छाने लागतात. कमीत कमी 2 पाने तरी जवळजवळ लागून ती गुच्छ असल्यासारखी दिसतील. 2, 3, 4, 5 अशा कितीही पानांचा गुच्छ असू शकतो. रोप अगदी लहान असताना सुद्धा ही पाने अशीच असतात. हे पहा असं. मी इथे आमच्याकडील झाडांचे व्हिडिओ दाखवत आहे, त्यावरून तुमची खात्री पटेल. आता या मोगऱ्याची एकापासून अनेक रोपे कशी बनवायची? तर कटिंग किंवा एअर लेअरिंगने याची रोपे बनवता येतात. नुकतीच पावसाला सुरुवात झाली तशी मी याच्या 2 कटिंग लावल्या होत्या. पैकी एक तरी जगली आहे आणि रोप तयार होत आहे. एखाद्या गोष्टीचा ध्यास घ्यायचा, प्रयत्न करून ती मिळवायची, वाढवायची आणि अंतिमतः हा आनंद. पुन्हा एकदा व्हिडिओसाठी ज्यांची मदत झाली त्या सर्वांना खूप धन्यवाद. माहिती आवडल्यास लाईक, कमेंट, शेअर आणि सबस्क्राईब जरूर करा. धन्यवाद.